हॅलो अँड अ वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण तुमच्या इंग्लिश मधला जो पोयम होती ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो त्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. आणि आपण ही पोयम आधीच वाचून चुकलोय आणि नीट प्रकारे समजून चुकलोय. तर चला बघूया ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये लँग्वेज स्टडी हे करत होतो. याच्यामध्ये आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह हिला वाचलं होतं की कशा 3 डिग्रीज ऑफ ऍडजेक्टिव्ह असतात कंपॅरिझनच्या. जसं ह्याच्यात होते 3 सेंटेन्सेस दिले होते. यतीन इज स्ट्रॉंग, अमित इज स्ट्रॉंगर देन यतीन, अँड प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. असे 3 सेंटेन्सेस दिले होते आणि त्यात सांगितलं होतं की जो पहिला सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग हा एक सिंपल फॉर्म आहे, हा एक नॉर्मलचा स्टेटमेंट आहे, म्हणून ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये अमित इज स्ट्रॉंगर देन यतीन म्हणजे 2 लोकांचं कंपॅरिझन केलं जात आहे आणि ह्याच्यामध्ये ER जुळून गेला आहे, तर म्हणून हे कोणची डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. जेव्हा 2 जणांचं कोणत्याही 2 वस्तूंचं 2 नाउन्सचं कंपॅरिझन होतं तेव्हा ते कंपॅरेटिव्ह डिग्री होऊन जातं. ह्याच्यामध्ये तुमच्या जो ऍडजेक्टिव्ह असतो त्याच्यामध्ये ER जुळून जातं. आणि लास्ट आहे तुमची सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यामध्ये काय होतं, जसं की पाहिलं प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल, की सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट आहे तो, सगळ्यात जास्त मजबूत आहे तो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय झालं की ह्याच्यात सगळी कंपॅरिझन संपून गेली, कारण की तो सगळ्यात सर्वोत्तम आहे. तर अशा प्रकारे जिथे सर्वोत्तम जी गोष्ट होते तिथे सुपरलेटिव्ह डिग्रीची गोष्ट असते. ह्याच्यामध्ये हायेस्ट डिग्री असते ही कंपॅरिझनची आणि ह्याच्यानंतर काहीच नसतं. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये EST असं जोडून जातं. जसं हे स्ट्रॉंग आहे, ER जुळलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि EST जुळलं तर सुपरलेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे हे 3 डिग्रीज असतात कंपॅरिझनच्या. हे आपण मागच्या सेशन मध्ये वाचून चुकलोय, आता आपण ह्याच्या पुढच्या मध्ये वाचू. ही जी टेबल होती ही आपण आधीच केलेली आहे, तुम्हाला लक्षात असेल आपल्या आधीच्या सेशन्स मध्ये, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची. काइंड, काइंडर, काइंडेस्ट, हेल्दी, हेल्दियर, हेल्दीएस्ट. ह्याच्यात मी तुम्हाला हे सांगितलं होतं की वाय ज्याच्यात असतं, हेल्थीची स्पेलिंग असते HEALTHY. ठीक आहे, तर वाय हटून जातं लास्टचं आणि त्याच्या जागी येऊन जातं आय. ठीक आहे ना, इकडे आय हेल्दियर आणि इकडे हेल्दीएस्ट मध्ये IEST असं होऊन जातं. नियर, नियरर, नियरेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट, अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट. ह्याच्यामध्ये लास्टचा वाय हटून जातो आणि आय होऊन जातो. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट अँड हाय, हायर, हायेस्ट. हे आपण आधीच्या आपल्या सेशन मध्ये करून चुकलेले आहोत, तुम्ही बघू शकता आपले स्लाइड्स. नेक्स्ट आहे तुमचं adjectives which have more than 2 syllables म्हणजे long words take more and most before them to form comparative and superlative degrees. सिंपलशी गोष्ट आहे, जे शब्द लंबे असतील, जास्त लॉंग असतील, सिलेबल्स त्या 2च्या जास्त असतात, त्याच्यामध्ये मोर आणि मोस्ट लागतं, त्याच्यामध्ये ER किंवा EST नाही लागत. जसा जर आपला शब्द आहे वाईज तर वाईजर, वाईजेस्ट होईल. पण सपोज आपला शब्द आहे इंटेलिजंट, ठीक आहे, तर इंटेलिजंटचं इंटेलिजंटर आणि इंटेलिजंटेस्ट असं नाही होत, हे चुकीचं असतं. हा लंबा शब्द आहे ना, ऐकायलाच तुम्हाला कळतं की हा मोठा आहे, स्पेलिंग जास्त मोठी आहे. तर ह्याच्यामध्ये काय यूज होतं, मोर आणि मोस्ट, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. फॉर एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सक्सेसफुल, ठीक आहे, सक्सेसफुल हा किती मोठा शब्द आहे, हे पॉझिटिव्ह डिग्रीचा शब्द आहे. ओके, आता ह्याचा आपल्याला जर कंपॅरेटिव्ह डिग्री बनवायचा आहे तर काय होईल, मोर सक्सेसफुल म्हणजे या शब्दाच्या आधी मोर लागून गेला तर कंपॅरेटिव्ह डिग्री होऊन गेली. आणि लास्ट आहे मोस्ट सक्सेसफुल म्हणजे ही सुपरलेटिव्ह डिग्री लागून गेली. ठीक आहे, ह्याचे आपण उदाहरण पाहू शकतो की मीरा इज अ सक्सेसफुल वुमेन म्हणजे मीरा एक सक्सेसफुल वुमेन आहे. ठीक आहे, आपण आता ह्याच्यात कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करू शकतो की मोहन इज मोर सक्सेसफुल देन मीरा म्हणजे मोहन मीरापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. कळलं? आता ह्याच्यात आपण 2 जणांची, मोहन आणि मीराची काय केली, कंपॅरिझन केली, तर त्याच्यामध्ये आपण मोर लावून दिलं, मोहन इज मोर सक्सेसफुल देन मीरा. ठीक,
लास्ट आहे आपलं मोस्ट सक्सेसफुल, म्हणजे सगळ्यात जास्त जे सक्सेसफुल आहे. तर सुपरलेटिव्ह डिग्री, तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं की सीमा इज द मोस्ट सक्सेसफुल पर्सन, म्हणजे सीमा जी आहे ती सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं की सीमा जी आहे तिचं बाकी दोघांपेक्षा जास्त ती सक्सेसफुल आहे, ती सगळ्यात जास्त आहे. तर ते सुपरलेटिव्ह डिग्री होऊन गेली. इथे आपण मोस्ट लावून दिलं. अशाच प्रकारे जे आहे आपण हे जे मोर आणि मोस्ट जे असतात त्यांना असंच यूज करतो. जितकेही शब्द असतात ते लंबे असतात, मोठे मोठे स्पेलिंग असते त्याची. तुम्ही हे बघा, गिव्ह द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ, पॉझिटिव्ह दिलेला आहे, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह द्यायचं आहे. तर एन्शियंट आहे तर काय होऊन जाईल, कंपॅरेटिव्ह मध्ये मोर एन्शियंट, मग मोस्ट एन्शियंट सुपरलेटिव्ह मध्ये. असंच स्पेशल, सिग्निफिकंट, ऍडव्हान्स्ड, अॅक्युरेट, हे सगळे मोठे मोठे स्पेलिंग आहेत. तर याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह मध्ये मोर राहील आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट ह्याच्या या शब्दांच्या आधी लागून जाईल. मग बघा, वेन इन अ लाईन ऑफ अ पोयम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिव्हन टू समथिंग नॉन ह्युमन, म्हणजे जेव्हा कोणत्या कवितेच्या लाईन मध्ये ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जे आपल्या ह्युमन्स मध्ये मनुष्याचे जे विशेषता असतात त्या दिल्या जातात, आर गिव्हन टू समथिंग नॉन ह्युमन, अशा वस्तूंना जे की नॉन ह्युमन, जे माणसं नाहीये, जे मनुष्य नाही आहे, म्हणजे अशा चीजांना ह्युमन सारखं ट्रीट केलं जातं. द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इज पर्सॉनिफिकेशन, तर तेव्हा जे फिगर ऑफ स्पीच यूज होतं ते असतं पर्सॉनिफिकेशन. ठीक आहे, एक्झाम्पल्स पहा, त्याच्याने तुम्हाला नीट कळून जाईल. हमिंग ट्रीज, आता वृक्ष जे असतात, झाडं जे असतात ते हमिंग म्हणजे ते कोणचे गाणे म्हणत नाही. गाणं कोण म्हणतं, हमिंग कोण म्हणतं, ठीक आहे, की हळूहळू जे असं गाणी म्हणणं असतं ते कोण करतं, मनुष्य करतात. ठीक आहे, पण इथे ट्रीजला म्हणून दिला, हमिंग ट्रीज, वृक्ष, गाणं म्हणणारे असे ट्रीज, तर म्हणून इथे पर्सॉनिफिकेशन झालं. रनिंग रिव्हर, रिव्हर रन करते काय, नदी कोणची रन तर करत नाही, पण इथे म्हणतात ते रनिंग रिव्हर. तसंच स्माइलिंग फ्लावर्स, तर हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, विशेषतः हमिंग, रनिंग, स्माइलिंग, हे मनुष्याचे आहेत. हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, ट्रीज, रिव्हर आणि फ्लॉवर्स. नॉन लिव्हिंग ऍज सच की नॉन ह्युमन आहे, म्हणजे हे मनुष्य नाही आहेत. ठीक आहे, तर ह्यांना हे विशेषतः दिले गेले आहेत की हमिंग, रनिंग आणि स्माइलिंग, म्हणून इथे पर्सॉनिफिकेशनचं यूज केलं गेलंय. हा जो फिगर ऑफ स्पीच आहे हा पर्सॉनिफिकेशन आहे. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द पोएम, तर आपल्याला असेच जे आहे अनेक एक्झाम्पल्स पाहायचे आहे पर्सॉनिफिकेशनच्या पोएम मधून. तर अशा प्रकारे ही जी आपली पोएम आहे ही इथेच संपते. आपण ह्याचे नेक्स्ट जे एक्सरसाइज आहे ते पण बघूया की काय आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना कसं करायचं आहे. तर बघू आपण की एक्सरसाइज मध्ये काय आहे. तर आता आपण पर्सॉनिफिकेशन वगैरे आणि नवीन नवीन वस्तू बघितल्या. आता याची एक्सरसाइज बघून घेऊया. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. हा क्वेश्चन आन्सर्स मधले क्वेश्चन आहेत तुमचे, काही जे उरलेले होते ते आपण पाहतोय आता. तर जे ह्याच्याकरता म्हटलं गेलंय की वृक्ष जे आहेत ते शेवटपर्यंत लाईटला होल्ड करतात, म्हणजे जो उजेड असतो त्याला होल्ड करतात, त्याला धरून ठेवतात. आणि वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट, जेव्हा संध्याकाळ रात्रमध्ये परिवर्तित होते. विच पार्ट ऑफ द डे इज रिफर्ड टू इन द अबव लाईन्स, तर ह्याच्यात दिवसाच्या कोणत्या वेळाची गोष्ट होते या लाईन्स मध्ये. विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे, आणि अशाच प्रकारे हे विचारतात की ट्रीज, वृक्षाचा कोणता पार्ट असतो जो की धरून ठेवतो लाईटला. याच्यात म्हटलं गेलं ना की शेवटपर्यंत जो आहे उजेडला धरून ठेवतो, तर तो कोणता पार्ट आहे. अशा प्रकारे या क्वेश्चन मध्ये दोन क्वेश्चन्स आहेत. पहिला आहे विच पार्ट ऑफ द डे इज रिफर्ड टू इन द अबव लाईन्स, म्हणजे की कोणता दिवसाचा कोणत्या हिस्स्याची गोष्ट होती आहे. द पिरियड बिटवीन डे अँड नाईट, दिवसा आणि रात्रीचा मधला हिस्सा म्हणजे की संध्याकाळ, इव्हनिंग, इज रिफर्ड टू इन द अबव लाईन्स, तर ह्याच्यात संध्याकाळची गोष्ट केली जाते. आणि नेक्स्ट आहे विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे, शेवटला जो लाईट असतो, शेवटला जो उजेड असतो तो वृक्षाचा कोणता पार्ट धरून ठेवतो,
तर द बड्स ऑफ द ट्री म्हणजे जे कळ्या असतात कारण की त्या सगळ्यात वरती असतात. द बड्स ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. त्या ज्या आहेत कळ्या ज्या आहेत त्या शेवटपर्यंत लाईट धरून ठेवतात कारण की त्या सगळ्यात वरती असतात. मग होतं आपलं लँग्वेज स्टडी मध्ये होतं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म्स विचारले गेले होते ते बघा. एन्शियंट, मोर एन्शियंट, मोस्ट एन्शियंट, स्पेशल, मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल, सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट, ऍडव्हान्स्ड, मोर ऍडव्हान्स्ड, मोस्ट ऍडव्हान्स्ड आणि ॲक्युरेट, मोर ॲक्युरेट आणि मोस्ट ॲक्युरेट. तर अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह डिग्रीज होत्या, यांच्या कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीज आपण बघितल्या. नेक्स्ट आहे पर्सॉनिफिकेशनचं आपलं क्वेश्चन होतं. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द पोएम. की अनेक कोणत्या वस्तू होत्या पोएम मध्ये जे पर्सॉनिफिकेशन सारख्या ज्या फिगर ऑफ स्पीच मध्ये यूज झाल्या होत्या. तर पहा, काइंडेस्ट थिंग्स, काइंडेस्ट म्हणजे काय, सगळ्यात दयाळू वस्तू. तर ट्रीजला म्हटलं गेलंय काइंडेस्ट थिंग्स. ठीक आहे, तर हे पर्सॉनिफिकेशन झालं. ट्रीज डू नॉट हार्म. आता पहा, हार्म म्हणजे काय, नुकसान पोचवायचं काम कोण करतं, मनुष्य म्हणजे ह्युमन बिंग्स करतात ना. पण इथे ट्री जो की करूच नाही शकत तसे, इथे ट्रीज डू नॉट हार्म, तर ते कुणाचं नुकसान नाही करत. होल्डिंग लाईट, ह्याच्यात लाईन आली होती की वृक्ष जे आहे ते होल्ड करतात लाईटला, म्हणजे धरून ठेवतात. तर होल्ड तर आपण लोक करतो, ठीक आहे ना, होल्ड म्हणजे धरणं. होल्डिंग लाईट आणि लाईट, ते पण लाईटला तर उजेडला तर कोणी होल्ड करूच नाही शकत, पण ह्याच्यात एक पर्सॉनिफिकेशन सारखं केलंय. हमिंग ललाबाय, ललाबाय म्हणजे काय होतं तुम्हाला सांगितलं होतं की जी लोरी असते, जी अंगाई असते ती असते हमिंग ललाबाय. ओके, हमिंग म्हणजे गुणगुणवणं. आणि मून फ्लोट्स. आता मून जो आहे, चंद्र जो आहे, तो काही मनुष्य नाहीये किंवा जिवंत वस्तू नाहीये, पण मून फ्लोट्स म्हणतात, म्हणजे तो तैरतोय. तर मून तसं तैरत नाही, पण इथे पर्सॉनिफिकेशनचा यूज करून म्हटलं गेलंय की मून फ्लोट्स. आणि लास्ट होतं टचिंग द बीम्स. बीम्स म्हणजे काय होतं, किरणा. म्हटलं गेलं होतं की वृक्ष जे आहे ते वृक्षच्या डहाळ्या ज्या आहेत त्या बीम्सला, सूर्याच्या किरणाला टच करतात, शिवतात. तर ह्या सगळ्या लाईन्स मध्ये पर्सॉनिफिकेशनचा यूज केला गेला आहे. त्याला माणसांसारखं ट्रीट केलं गेलं आहे. जे माणसांमध्ये विशेषता असतात त्या विशेषता अशा नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये, नॉन ह्युमन थिंग्स मध्ये दाखवल्या गेल्या आहेत. लास्ट आहे आपला ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. हेही फार जरुरी असतं. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम वाचूया. द टायटल ऑफ द पोएम इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे पोएमचं टायटल काय आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. सगळ्यात पहिले आपण त्याचं टायटल लिहितो. मग द पोएम इज रिटन बाय हॅरी बेन. पोएम कोणी लिहिली आहे, त्याचे लेखक, त्याचे पोएटचं नाव लिहायचं असतं. ही पोएम ह्यांनी लिहिली आहे, हॅरी बेननी. नेक्स्ट आहे द पोएम हॅज 8 स्टेन्झाज. पोएमला किती स्टेन्झा आहे, 8. ठीक आहे, आपण मोजलेही होते, 8 स्टेन्झा होते. ईच स्टेन्झा हॅज 2 लाईन्स. आणि प्रत्येक स्टेन्झा मध्ये 2 लाईन्स आहेत. द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टेन्झा आर फर्स्ट अँड सेकंड. पहिली आणि दुसरी लाईन ही रायमिंग आहे. हे पण आपण बघितलं होतं. रायमिंग वर्ड्स आपण बघितले, तर रायमिंग लाईन्स पण याच होत्या. द पोएट कम्पेअर्स ट्रीज विथ थिंग्स ही नोज. पोएटनी याच्यात काय केलं आहे, त्याच्या ज्या ओळखीच्या वस्तू आहेत त्यांच्या बरोबर वृक्षाला कंपॅरिझन केलं आहे. ठीक आहे, पूर्ण पोएम मध्ये कंपॅरिझन केलं गेलं आहे, म्हणजे तुलना, दोन वस्तूंची, ट्रीची आणि बहुतशा वस्तूंची तुलना केली गेली आहे. and they are the words repeated in the poem. तुम्ही जर ही कविता परतसे वाचाले तर बघाले अँड आणि दे हा शब्द ह्याच्यात परत 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 आलाय, म्हणजे रिपीट झालेला आहे. तर हे 2 शब्द ह्याच्यात रिपीट केलेले आहेत. आणि लास्ट आहे द लाईन आय शेल ऑलवेज रिमेंबर इज. जी लाईन मला नेहमी लक्षात राहील, रिमेंबर म्हणजे लक्षात राहील, ती कोणची आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. की वृक्ष जे आहे ते सगळ्यात दयाळू वस्तू आहेत जे मला माहिती, माझ्या माहितीत सगळ्यात दयाळू हे असे वृक्ष आहेत. तर हे ह्याचं ऍप्रिसिएशन ऑफ पोएम पाहिलं आपण. तर अशा प्रकारे आज आपण या पोएमचा कन्क्लुडिंग पार्ट पाहिला. आपण आज खूप काही नवीन शिकलो, जसं की पर्सॉनिफिकेशन, फिगर ऑफ स्पीच एक जी
आहे, ज्याच्यात की कोणत्या व्यक्तीमध्ये ज्या विशेषता असतात तशा नॉन ह्युमन ज्या वस्तू असतात, जसं की मून झालं, आणि काही ज्या होत्या वस्तू आपण त्याचं की पाहिलं की कशा प्रकारे त्याच्यात विशेषता सांगितल्या जातात. आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पाहिलं, त्याच्यामध्ये जे लंबे वर्ड्स असतात, मोठे शब्द असतात, त्याच्यामध्ये कसं मोर आणि मोस्ट लावलं जातं, आणि ते करून आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पूर्ण करतो ऍडजेक्टिव्हचे, हे पाहिलं. तर आज आपण खूप काही नवीन शिकलो. हे सेशन आज आता इथेच आपण संपवतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.